आपण आता अशा काही औषधी वनस्पतींचा परिचय करून घेणार आहोत ज्या आपण च्यवनप्राश करताना वापरतो. हे आहे कमळ फूल. याला बलमूळ म्हणतात. हे विदारी कंद. हे आहे वंशलोचन. हे गोखरू. ह्या आहेत बृहती डोरली. ही आहे काटे रिंगणी. हे बेलमूळ. ह्याला लेंडी पिंपळी म्हणतात. हे आहे कृष्णागरू. हे नागरमोथा. दालचिनी. हे आहे नागकेशर. ह्या आपल्या काळ्या मनुका. हे तमालपत्र. ही वेलची. याला जिवंती म्हणतात. हा आहे महामेध. हे आहे टेंटू मूळ. हे ऐरण मूळ. ही सिद्धी. हा कचोरा. हे आहे शिवण मूळ. हा मेदा आहे. ही काकोली आहे. हा जीवक. हे ऋषभक आहे. हे आहे पाडळ मूळ. ही आहे क्षीर काकोली. हे सालवण. ही रिद्धी आहे. हे पिठवण. ही आहेत अडुळशाची पानं. ही गुळवेल. आणि हा हिरडा आहे. च्यवनप्राशामधल्या या वनस्पती पाहिल्यानंतर आता आपण पहिल्यांदा आवळे घेऊया. मोठ्या आकाराचे पुष्ट न किडलेले आवळे निवडून घ्या. आवळ्यांच्या आतपर्यंत वाफ पोचून ते चांगल्या प्रकारे शिजले जाण्यासाठी त्यांना चाकूच्या किंवा टोचणीच्या साह्यानं टोचून घ्या. एका ताटामध्ये स्वच्छ वस्त्र पसरून त्यामध्ये आवळे पसरून ठेवा. नंतर ह्या वस्त्राची पुरचुंडी बांधा. ही पुरचुंडी आपण च्यवनप्राशच्या सर्व द्रव्यांच्या भरडी बरोबर घालून योग्य प्रमाणात पाणी घालून शिजवायला ठेवणार आहोत. हे शिजवताना अधूनमधून चमच्याने सारखं ढवळून घ्या. शिजवताना आवळ्यामधला रस वनस्पतींमध्ये येतो. पुरचुंडीमध्ये आवळे बांधले असल्यामुळे इतर वनस्पतींचे टोचणारे भाग किंवा काटे आवळ्यामध्ये अडकत नाहीत. आता हे मिश्रण चांगल्या प्रकारे शिजले आहे. आता चिमट्याच्या साह्याने आपण शिजलेल्या आवळ्याची पुरचुंडी बाजूला काढून घेऊ आणि ती एका परातीमध्ये ठेवून देऊया. कात्रीच्या साह्यानं ही पुरचुंडी कापूया. आवळे शिजले आहेत का हे पाहण्याची परीक्षा म्हणजे आवळा उचलून 2 बोटात धरून थोडा दाबला असता त्याची 5 शकलं आहेत ती बाजूला होतात, म्हणजेच फोडी होतात आणि आतलं जे बी आहे ते वेगळं होतं. आता च्यवनप्राश करण्यापूर्वी बी आणि काही तंतुमय भाग बाजूला काढणं आवश्यक असतं. एक परात घ्या. एका स्टेनलेस स्टीलच्या चाळणीवरून हे आवळे घासून घ्या, म्हणजे आपल्याला खाली फक्त त्या आवळ्याचा गर किंवा कल्क दिसेल.
वाटीच्या साह्यानं आवळा जोरजोरात चाळणीवर घोटा, म्हणजे परातीमध्ये आवळ्याचा मावा किंवा कल्क मिळेल. या ठिकाणी आपल्याला आवळ्याचा सुंदर फिकट असा पिवळा रंग दिसेल. हा तयार झाला आवळ्याचा कल्क. आता एका मोठ्या पातेलीमध्ये तूप गरम करून घेऊया. त्यामध्ये तेल घालूया. यामध्ये आवळ्याचा हा कल्क घालू आणि चमच्याच्या साह्यानं चांगलं ढवळून घेऊया. हे मिश्रण सतत हलवत राहायला हवं. तूप आणि तेल एकत्र घालण्याचा उद्देश म्हणजे तेल हे वाताकरता उपयुक्त आहे आणि तूप हे पित्ताकरता परम औषध आहे. या दोघांचा एकत्र संयोग वात आणि पित्ताला कमी करतो आणि कफही वाढू देत नाही. हे मिश्रण चांगल्या प्रकारे ढवळत राहिल्यावर तेल आणि तूप हे वेगवेगळं सुटतं. मिश्रण चांगल्या प्रकारे ढवळत राहा. आता पुढची अवस्था म्हणजे आवळ्याच्या कल्कात तेल आणि तूप जिरलं आहे. आवळा चांगला शिऱ्यासारखा खरपूस भाजला गेलेला दिसतोय. आता हा मावा चांगल्या प्रकारे शिजला आहे. तो पण पातेल्याच्या कडेला चमच्याच्या साह्याने आपण बाजूला करूया, म्हणजे त्यातलं तेल आणि तूप सुटं होऊन मध्ये पातेल्याच्या खोलगट भागाकडे चांगल्या प्रकारे गोळा होतं. आता परत हा मावा चांगल्या तऱ्हेने भाजून घेऊया, म्हणजे प्रत्येक कणापर्यंत आत जाऊन चांगल्या प्रकारे तो भाजला जाईल. आता आपण पूर्वी केलेल्या काढ्यामध्ये साखर टाकून त्याचा पाक तयार करायला ठेवला आहे. हा चांगल्या प्रकारे ढवळून घ्यायचा. एक तारी पाकाच्या आधीची अवस्था झाली म्हणजे आपण तो आचेवरून काढून घेणार आहोत. पाकाची परीक्षा ही नेहमीप्रमाणे बोटांच्या साह्याने करूया. हा तयार झाला मृदू पाक. हा मृदू पाक आपण तयार झालेल्या आवळ्याच्या कल्कावर ओतणार आहोत. मृदू पाक गरम असतानाच ओतावा. थोडा
थोडा थोडा पाक कलकावर टाकून चमच्याच्या साह्याने सतत ढवळायचं, म्हणजे गुठळ्या होत नाहीत. अशा प्रकारे कल्क आणि पाक आपण एकत्र करतोय. आता नंतर यामध्ये आपण प्रक्षेप द्रव्य किंवा नंतर टाकायच्या वनस्पतींचं चूर्ण करून टाकत आहोत. प्रक्षेप द्रव्यात इतर चूर्ण घातलेली आहेत. सगळ्यात शेवटी यात आपण लवंग वेलचीनं युक्त चातुर्जात या नावाचं चूर्ण घालूया आणि हे मिश्रण चांगलं ढवळून घेऊया. मिश्रण पूर्ण गार झाल्यानंतर त्यामध्ये मध घालून नीट हलवून घेऊया. आता हा तयार झाला आपला च्यवनप्राश.